नमस्कार मंडळी. आज आपण आमच्या गुरांचा वाडा स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यासाठी गुरे लवकरच चरायला सोडली आणि त्या अगोदर वासरांना सोडून दूध वगैरे काढून घेतलं आणि आता आपण वाडा धुण्यासाठी आलेलो आहोत. आणि वाडा स्वच्छपणे धुण्याचं काम आपलं चालू आहे. त्यामागचं कारणसुद्धा तसंच आहे. दिवाळीमध्ये देवदिवाळी हा एक सण येतो. या सणाला गोवर्धन पूजा किंवा अन्नकूट उत्सव असेही म्हणतात. आपण त्यासाठीच आपला वाडा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. मित्रांनो, आता शेवटची व्यवस्थित झाडे मारून सगळं पाणी काढून घ्या. आपला वाडा स्वच्छपणे धुवून झालेला आहे आणि आमच्या म्हशीचं एक छोटं वासरू या सगळ्या गोष्टी बसून निवांतपणे बघत आहे. आता आपण शेणापासून वाड्याची प्रतिकृती बनवून घेऊया. मित्रांनो, ही पूर्वजिक आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेली हा एक उत्सव आहे. हा शेतकरी खूप आनंदाने साजरा करतो. त्यातच आमच्या म्हशीच्या वासराची पहिलीच दिवाळी आणि ती पण अगदी मनापासून या सगळ्या गोष्टी पाहत आहे. बाबासुद्धा या सगळ्या गोष्टी मला दाखवण्यासाठी वाड्यामध्ये आले आणि त्यांना खुर्ची लावून दिली. त्यानंतर मी कार्टाचे 2 तुकडे करायला घेतले. कार्टाचे 2 तुकडे केल्यानंतर त्याच्यातील मधला जो गर्भ आहे तो सगळा काढावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला दूध, दही आणि लवंग्याची काठी अशा गोष्टी आपल्याला घालायच्या असतात. आतमधला गर्भ काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही कार्ट करून घ्यायची आहेत. त्याच्यानंतर पूजेचं साहित्य आणलेलं आहे. त्यात झेंडूची फुले, जास्वंदीची फुले, दूध, दही, तुपाचा दिवा, अगरबत्ती, कुत्रा मांजरीची फुले आणि लवंग्याच्या काट्या आणि अशा पद्धतीने हे आपण सगळं बनवून घेतलेलं आहे. ते सगळं पाहायला आमचा अनु आणि अथर्व हे दोघेजणसुद्धा तिथे आले होते आणि ते आमच्या वासरासोबत भरपूर मस्ती करत होते. कारण आमच्या म्हशीचं वासरूसुद्धा अशीच मस्ती त्यांच्यासोबत करत असतं. त्यानंतर 2 तुकडे करून घेतलेली कारेटी अशा पद्धतीने आपण वर ठेवून घेतली आणि आता त्याच्यामध्ये सर्वात अगोदर चमच्याने दूध घालून घेऊया. सगळ्यांमध्ये असं थोडं थोडं दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने देवदिवाळी केली जाते. आणि ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जात असतात. आमच्या गावाकडची पद्धत ही अशी आहे. मंडळी, तुमच्याकडे ह्या गोष्टी अजून केल्या जातात का? जर त्या करत असतील तर कोणती पद्धत आहे हेही कमेंट करून नक्की सांगा. आपण दही वगैरे घालून घेतलं आणि आता झेंडूची फुले केलेल्या प्रतिकृतीवरती ठेवून तिला सजवून घेऊया. मित्रांनो, गोवर्धन पूजेमागे एक आख्यायिका आहे की भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून ब्रिजेवासियांचे इंद्राच्या कोपापासून रक्षण केले होते. या पूजेमध्ये काही ठिकाणी विविध प्रकारच्या भाज्या आणि अन्य पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो, ज्याला अन्नकूट असेही म्हणतात. आता आपण याच्यामध्ये लवंग्याच्या काट्या नीटपणे ठेवूयात. या अशा पद्धतीने आपल्याला नीटपणे त्या ठेवायच्या आहेत आणि अशा सगळ्या जी अर्धी भाग केलेले आहेत ना, त्या भागामध्ये आपल्याला या अशा पद्धतीने काट्या वगैरे ठेवून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे मांजरीच्या काट्या वगैरे आपण सगळीकडे अशा लावून घ्यायच्या आहेत. तसेच कुत्रीचे फुले
अशा आपल्याला सगळीकडे लावून घेऊयात आणि आपण आणलेला तुपाचा दिवा मध्ये ठेवून प्रज्वलित करूया. पूजेच्या वेळी एक दिवा लावला जातो. पवित्रता आणि प्रकाशाचे प्रतीक मानलं जातं. त्याचसोबत आणलेली अगरबत्तीसुद्धा आपण प्रज्वलित करून या गोवर्धन पूजेसाठी ओवाळून देऊयात. रवी आहे ही रई जे आपण दही घुसवून तूप वगैरे बनवतो आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे असायची आणि आताही असते. या गोष्टी पाहून बाबांना सुद्धा खूप आनंद झाला. आपल्या गोष्टी जपल्या जातात हा आनंद चेहऱ्यावरती वेगळाच असतो. नंतर आम्ही वाडी दाखवण्याचं ताट वाड्यामध्ये घेऊन आलो. वाडीचा नैवेद्य देवाला दाखवून त्याला पाणी सोडून आपण ती वाडी घेतली आणि सर्वात अगोदर त्या वाडीतला किंवा त्या नैवेद्यातला घास उचलून आमच्या वासराला दिला आणि त्या वासराने सुद्धा तो घास प्रेमाने खाल्ला. आईने केळीच्या पानावरती जेवण वाढलं. तवसा घालून तयार केलेले तुपातील वडे, भाजी, भातामध्ये दूध आणि हळदीची पानं टाकून जेवण बनवलेलं होतं. त्या दिवशी माझा मित्र पप्पूसुद्धा जेवणाला आला होता आणि छान असा जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला. मंडळी, ह्या गोष्टी तुम्हाला आवडतात का? नक्कीच सांगा. ह्या दुर्मिळ झालेल्या गोष्टी आपण टिकवल्या पाहिजे. त्यातच हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.